बिनधास्त टाळी वाजवायची. परिणामात वाजवली तर उद्धार आहे, आध्यात्मिक कारण. आणि दुसरं वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर हे जे हाताला पॉइंट्स आहे ना, इथं हे ॲक्युप्रेशर पॉइंट आहे. आणि हे पॉइंट असं करताना, टाळी वाजवताना असं केल्यामुळे मात्र काय होतात, दबतात ना, प्रेशर येते. आणि दबल्यामुळे काय होते, आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं. म्हणून तरी वाजवत चला. देवाच्या नावाची वाजवली उद्धार आहे आणि स्वतःच्याही शरीराला फायदाच आहे, नुकसान आहे का काही? मग लाजायची गरज नाही. आणखी याच्या पुढे जाऊन सांगू का? याच्या पुढे सांगू, कोणाकोणाला पाहिजे? लोकांनाही नाही पाहिजे, नाही सांगत नाही पाहिजे. ताई हो म्हणू कसं, नाही म्हणू कसं, अशी तुमची अवस्था झाली मला माहिती आहे. प्रत्येकांना अपेक्षा आहे. मग लक्ष्मी पाहिजे ना, टाळी वाजवा. मग एवढंच नाही तर आज तिथी कोणत्या एकादशीचं नाव म्हणजे विजया एकादशी. किती जणांनी केली? इकडे तिकडे काय पाहता, आपलं आपण सांगायचं. कोणीतरी करल मग मी करेल, लाजायचं बिलकुल नाही. सत्कार्यात लाजून जमत. कोणती एकादशी? विजया एकादशी. फाल्गुन कृष्ण एकादशी ही आजची तिथी. आणि आजची ही विजया एकादशी, या एकादशीचं एवढं महात्म्य आहे. पद्मपुराण सांगते की या एकादशी केल्याचं फळ काय, तर विजय प्राप्त होतो, जय होते. कोणावरती? हे सांगणारी याच एकादशीचं व्रत ज्या महादेवांनी भजन केलं, कोणाचं? रामाचं. आणि याच प्रभू श्री रामचंद्रांनी ही एकादशी केली. कधी? ज्या वेळेला आपण बघितलं ना, शिवलिंग केलं आणि सेतुबंधनाच्या वेळेला शिवाची आराधना केली, त्याच वेळेला ही विजया एकादशी प्रभू श्री रामचंद्रांनी केली. कशासाठी? या लंकेवर विजय प्राप्त करण्यासाठी. परिणाम, फलप्राप्ती झाली. एवढंच नाही तर आपण देखील आपल्या शत्रूवरती विजय प्राप्त करायचा आहे आजची एकादशी. संकटावरती विजय प्राप्त करायचंय आजची एकादशी. दुःखावरती विजय प्राप्त करायचंय आजची एकादशी. कोणत्याही क्षेत्रात का असं आपण कार्यरत असू आणि काय अपेक्षा असेल त्यात जय प्राप्त करायचंय, विजय प्राप्त करायचंय, तर ती आजची एकादशी. आता ज्यांनी केली ते भाग्यवान आहे. नाही केली तसं माहिती असायला हवं. महिन्यातून कितीदा एकादशी येते, जे करतात ते सांगतात, बाकीचे माहित नाही. माहिती आहे? वा वा. किती? एका महिन्यात 2. एका महिन्यात 2 पक्ष असतात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. आज आली ती कृष्ण पक्षातली आणि पुढे येणार ती शुक्ल पक्षातली. एका पक्षात एक एकादशी. आणि अशा 15 दिवसात एक एकादशी येते, महिन्याभरात 2. आणि या 15 दिवसात एकदा येणारी एकादशी हे सर्व व्रताचं सार सांगितलेलं आहे. ही भागवती एकादशी ज्याला म्हणताना तिचं सार म्हणजे एकादशी सांगितली. नाही तर महिन्याभरात. बरं महिना कशाला हप्ताभरात? सोमवार करते, मग कोणाचा मंगळवार, कोणाचा बुधवार, कोणाचा गुरुवार, कोणाचा शुक्रवार, कोणाचा शनिवार, रविवार करते का? 6 दिवस कोणत्या ना कोणत्या वारी उपवास असते. रविवार आला की संडे फंडे म्हणते, मग या करून मजा का? कारण पुन्हा उद्या सोमवार आहे. नाही हो, म्हणून करायचं ना.
तर अन्य व्रत करू नका असं मी म्हणत नाही. ज्याची त्याची जी भावना आहे, इच्छा आहे ते करतील. केलं पाहिजे, तुमचं इष्ट आहे, आराध्य आहे, पण एकादशीला केलं पाहिजे का? कारण एकादशी ही व्रताचं सार आहे. चला चला हो, चला चला पंढरीची व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. व्रत करा कोणतं? एकादशी. आणि हे कधी येते? 15 दिवसा माझी एक एकादशी, कारे न करसी व्रत सार. 15 दिवसातून एकदा येते. आणि एकादशी केल्याचं एक आध्यात्मिक कारण सांगितलं, पुण्यप्राप्ती आहे. अनेक यज्ञ केल्याचं, अश्वमेध यज्ञासारखं यज्ञ केल्याचं पुण्य या एकादशीच्या व्रताने प्राप्त होतंय. आणि याच एकादशी केल्याने काय होतंय याचं वैज्ञानिक कारण सांगते. भाऊ, हा फॅन आहे. या फॅनला सारखा आपण 15 दिवस चालू ठेवलं, बंदच केलं नाही, चालेल का? नाही का बरं? चालणार नाही म्हणतंय. काय चालणार नाही? हा बटन सुरू ठेवू ना, आपण सगळं सुरू ठेवू. राहील का 15 दिवस कंटिन्यू? राहील. वर्षभर? वर्षभर ठेवायचं तर गॅरंटी नाही म्हणताय. का गॅरंटी नाही? कारण वर्षभर त्याची मोटर राहील का? कंटिन्यू ठेवलं तर एक दिवस असा येईल, गरम होईल. बरं, एवढंच नाही, दादाला विचारते म्हणून नाही, तुम्हाला प्रश्न विचारतोय. 2 व्हीलर निघाले तुम्ही भारत भ्रमण करायला, 2 व्हीलरने निघाले आणि फिरत फिरत चालले. संपूर्ण भारताला फिरून यायचं ठरवलं. कशाने? 2 व्हीलरने जायसाठी निघाले. कंटिन्यू 2 व्हीलर चालवत आहे, निघाले. किती दिवस चालवालो? किती दिवस? महिनाभर? वर्षभर? कंटिन्यू नॉनस्टॉप गाडी चालवायची आहे. चालेल का वर्षभर? चालेल का बरं? का चालणार नाही? पेट्रोल संपेल, मागून टँकरच घेऊन जाऊ आपण, टाकत जाऊ. चालेल? अहो चालणार नाहीये. वेळ अशी येईल की त्या 2 व्हीलरचंही इंजन गरम होईल आणि ते एकतर फुटल नाही तर बंद पडल्याशिवाय राहणार नाही. तसंच हे आहे. सकाळी उठलं, दुपारी, संध्याकाळी जेवण कितीदा करता? कितीदा? करतच नाही का? मग तर गणगणच नाही बनवायची. कंटिन्यू 3-2 म्हणताय. काहींचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 12 वाजता आठवण आली की काढलं, 2 वाजता आठवण आली की काहीतरी बनवलं. हे असं कंटिन्यू चालू राहील तर जसं त्याचं मोटर गरम येते, इंजन गरम येते गाडीचं, तसंच ह्या गाडीचं नाही येणार का? मग याला रिलॅक्स पाहिजे ना. मग याला रिलॅक्स करायसाठी काय आहे? एकादशी. का?
कारण वर्णने जर एकादशी केली आणि या बॉडीला, या शरीराला रिलॅक्स केलं तर एकादशीने काय होतं विज्ञान सांगतं, डिटॉक्सिफाय होते बॉडी. म्हणजे या शरीरातले जे काही टॉक्सिक, घातक जे बनते ना ते सगळं पचन क्रियेद्वारे बाहेर येते. मग शरीर शुद्धी झाली. एक दुसरं, मनाची एकाग्रता एकादशी केल्याने वाढते, मन शांती प्राप्त होते, समाधान मिळते. पण कधी मनातून गेली तर, नाहीतर खाण्यात मन राहिलं तर भेटल याची काही गॅरंटी नाही बा मन शांती होईल, कारण अख्खं मन त्याच्यावरच धावत राहील. पण एका विश्वासाने, श्रद्धेने एकादशी केली, त्याच्यावरती ठाम निश्चय असला ना की मनशांती मिळेल. म्हणजे शारीरिकही मिळालं बेनिफिट, मेंटलीही मिळालं, मानसिकरित्याही मिळालं. आणि याच्याही पुढे जाऊन विज्ञानाने संशोधन केलं आणि विज्ञान सांगते या एकादशी केल्याने DNA रेप्लिकेशन नावाची प्रोसेस आहे. आता ते जरा थोडंसं तुम्हाला असं होईल. आपल्या शरीरात DNA आहे, त्या DNAचं विभाजन होत राहते आणि ते विभाजनाची जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया जेवढी होईल तेवढं आयुष्य वाढते. मग राहायचंय का जास्त दिवस, करा मग एकादशी. एवढंच नाही तर विचारलं होतं मी, कोणाला पाहिजे, पाहिजे ना म्हणा. मग मी नाही वाटणार इथून, पण महादेव देईल ना. हा काय होईल, पाहिजे एकादशी करा. तुम्ही म्हणाले एकादशीचं याचं काय कनेक्शन सांगा. हे कोणाची देवी आहे, याची देवी कोण आहे? हा लक्ष्मी, धनाची देवी बोला लक्ष्मी. आणि लक्ष्मी मात्र कोणाच्या सेवेत आहे? हा म्हणून तर म्हणतो ना, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, तिची आले काकुळती, तिची आले काकुळती, वेगळ्या नावातो हरी, नावातो हरी, वेगळ्या नावातो हरी, माझा दिनाचे उतरी. पाय पाय लक्ष्मीच्या हाती. विष्णूची एकादशी केली तर पाय विष्णू भगवंत आले, मग लक्ष्मी पुढे जाणार आहे, येणारच आहे. म्हणून म्हटलंय देवाने, जो एकादशी व्रतधारी मी नित्य नाम दे त्याचे घरी. कुठं? जो एकादशी व्रत करते मी त्याच्या घरी नेहमी वास करते. मी